नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विथ दर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत कथा परिक्रमेची या पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, लेखक अविनाशला सोडून आणि त्या बाबांना सोडून निघून गेले होते. पण अचानक काही महिन्यांनी पुन्हा अविनाश त्याच्या कुटुंबासह त्यांना भेटला. त्यावेळी पुन्हा अविनाशने त्यांना काही प्रश्न विचारले. त्याची उत्तरं देताना लेखक काय म्हणाले पाहूयात पुढे. अविनाशची पत्नी आणि शेठजी ऐकत होते निवांतपणे. त्यांच्याजवळ प्रश्नांची गुंतागुंत आता नव्हती. अविनाश आणि माजींना शंका नव्हतीच. सिगारेट पेटवली. धुराची वलये तरंगू लागली. त्या वलयात हरवण्याचा आनंद घेत बसलो. जेवणं झाली. अविनाश आणि शेठजींनी माझा ठाव ठिकाणा विचारला. मला कुठे गाठायचं, माझा निवास कुठे असतो, मी इथेच राहावं असा आग्रह होताच. हसत राहिलो, दुर्लक्ष केलं. दाद लागू दिली नाही. माझी प्रेमानं मला लबाड म्हणाल्या, पण इथंच राहायचा आग्रह करू लागल्या. राहायचं म्हटलं तर अविनाशकडे स्वतंत्र खोली होतीच. शेठजीही सगळी स्वतंत्र सोय करायला तयार होतेच. पैशाचा त्यांना प्रश्नच नव्हता. पैशाचं झाडच होतं त्यांच्याकडे. माझ्यावर प्रेम होतंच. माझ्यानी तर शपथच घातली, गुरुदेव स्वामीजी, आता इथून कुठे जायचं नाही. माझी सेवा घ्यावीत, माझा उद्धार करा. अविनाशची पत्नी हुंदके देऊन रडू लागली. अविनाश घरी आलेला होता, सुखरूप होता. त्याच्यातला चांगला बदल तिला अनुभवला होता. अविनाशनं केलेली माझी स्तुती, त्याला आलेला अनुभव आणि प्रपंचाची काळजी आता नाहीशी झालेली. कारण आता अविनाशची भीती राहिली नव्हती. सगळं सुखाचं होतं. सुखी निर्धास्त होती. मी इथेच राहावं, मग माझी सर्व सोय करण्याची तिनं जबाबदारी घेतली. मला सोडायला कोणीच तयार नव्हतं. माझा पत्ता, माझं निवासस्थान कोणाला कळू देत नव्हतो. त्यामुळे सगळे अस्वस्थ होते. हा पुन्हा पळाला तर, ही भीती त्यांना घेरून होती. मी हसून साजरं केलं. गप्पा मारत जेवणं झाली. उद्या भेटूच म्हणत अविनाश सहकुटुंब घरी गेला. रात्री मी खोलीत साधनेला बसलो. पहाटे पहाटे डोळा लागला. माझी झोप म्हणजे पेंगा मारत पडणं. अखंड झोपेचा आनंद या शरीराला माहीत नाही, त्यांचं दुःखही नाही. झोप नसल्यानं नामस्मरणाचा उदंड आनंद मिळतो. झोप आली तर नामस्मरणाचा धंदा बंद व्हायचा. ते नुकसान कसं चालेल? धंदा बुडाला तर फायदा कसा होणार? नामस्मरणात झोप नको, झोपेत नामस्मरण चालेल. आजही अविनाश सहकुटुंब आणला गेला. शेठजींचा आग्रह होता. गाडी आणायला पाठवली होतीच. माजींकडे अविनाशला संकोच वाटत नव्हता. सगळा आपुलकीचा, प्रेमाचा मामला. शेठजी श्रीमंत असले तरी श्रीमंतीचं प्रदर्शन नव्हतं. प्रेमाची श्रीमंती होती. प्रेम दाखवावं लागत नाही. प्रकाशासारखं आतून उजळून निघतं. साधनेला तिघे बसलो. शेठजी आणि अविनाशची पत्नी बोलत बसले. मुलीला घेऊन गाडीतून चक्कर मारायला गेले. त्यांनी वेळ चांगला घालवला. आम्हाला साधनेला भरपूर वेळ दिला. ज्याचा त्याचा आनंद घेता आला. सगळेच सुखात, असं प्रपंचातल्या सगळ्यांनी वागावं. कोणाचा कोणाला अडथळा नाही. सगळे एकत्र पण सगळे स्वतंत्र. अविनाशला त्याच्या पत्नीनं काहीतरी संकेत केला. मी माठ. मला काही समजलं नाही. अविनाशनं विचारलं. तिची शंका आहे. महिन्याच्या त्या 4 दिवसात साधना करावी की नाही? निश्चित करावी. स्त्रियांची पाळी ही शरीराची अवस्था आहे. त्यांना निसर्गानं दिलेलं हे वरदान आहे. तो काही शाप नव्हे. त्यात काही घाण नाही, पाप नाही, अपराध वाटायचं कारण नाही. साधनेला कोणी वंचित व्हायचं कारण नाही. त्याचं पाप असेल तर माझ्या नावावर टाका, मी आनंदानं भोगीन. साधनेत कशाचाही सोयरसुटकाचा सुद्धा अडथळा मानायचं कारण नाही. देवाशी सख्यत्व करताना कसलाही अडथळा, काहीही अपवित्र नाही. शरीराची अडचण शरीरापुरतीच ठेवावी. साधनेत सर्व पवित्र आहे. धर्मकांड वेगळी, साधनेत त्याचा काही संबंध नाही. सर्व धर्मांची संत सर्व धर्मांच्या पलीकडे आहेत. साधना कोणीही करू शकतो. त्याला धर्माच्या चौकटीत ठोकू नका, बांधून घेऊ नये.
मुक्त व्हायचा प्रयत्न करा. मुक्त व्हायचं आहे. अविनाशची पत्नी एकदम म्हणाली. मग मलाही साधना करायची आहे. स्वामी कृपा करा माझ्यावरही. अविनाश चमकला. पण त्याला आनंदही झाला. म्हणालो, अविनाश सर्व समजावून देईल. त्याच्याबरोबर मुलीलाही घेऊन बसत जा. बसलात की तुमच्या गुरूंची कृपा नक्की होईल. माझ्या शुभेच्छा आहेतच. पण तुम्हीच तर गुरु आहात. तुमचीच कृपा हवी आहे. हट्ट नको. गुरु निरीश्य हवा. जी सद्गुरूंना एका श्रद्धेशिवाय काही नको असतं. त्यांना आपली फक्त शरणागती हवी आहे. गुरु तुमचा पैसा वगैरे घेत नाही. त्याची गरज फक्त तुमची नित्य साधना होणं. तुमची सबुरी, श्रद्धा, शरणागती. गुरुभावाचा बुकेला. भाव महत्त्वाचा असं सर्व संत म्हणतात. मी लबाड. माझ्या मागे कुठे लागता हो? काय हे स्वामी, स्वतःला किती दूषणं देत आहात. तुम्हीच सर्वस्व आहात. स्वामी, अविनाशच्या पत्नीचा गैरसमज तरी किती. मी खरंच अधिकारी नाही, सामान्य साधक आहे. तिला सांगत बसलो. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, शंकर महाराज, साईबाबा, गजानन महाराज हे खरे लंगोटीवाले, निरीश्य, स्वतःजवळ काही न बाळगणारे. ते खरे सद्गुरू. यांच्यापैकी कोणालाही गुरु मानावं. तेच तुमचं काम करणार. गुरु निरीश्यच हवा. अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत कोणावरही कृपा करायला. उशीर होत होता. उद्या नक्की भेटू. झालं. निरोप घेतला. गाडीतून सर्वांना घेऊन ड्रायव्हर दादा निघाले. माझी व शेठजींनी नमस्कार केला. मी झोपायला गेलो, पण झोपलो नाही. साधनेला बसलो. रोजची साधनेची धुनी पेटवली पाहिजे. नुसत्या गप्पा मारून काय होणार? धुनी पेटवली. अहंकाराच्या, वासनेच्या आहुती देत बसलो. स्वाहा स्वाहा. आहुतीमुळे अग्नीच्या ठिणग्या उडू लागल्या. साधनेचा अग्नी सर्व अपवित्र भस्मसात करू लागला. अग्नीचा तो धर्मच आहे. ज्वालांच्या जिभांनी सर्व लहा करीत अभद्र गिळून टाकायचं. अग्नी प्रखर हवा. धडधडत स्वचा भक्ष करणारा हवा. अग्नीय स्वाहा म्हणत स्वतःचीही आहुती देता आली पाहिजे. पहाटेचे 2:30-3 वाजले असावेत. रेशमी वस्त्र आणि शाल घडी घालून ठेवलं. त्यावर नोटांनी भरलेला मोठा बटवा ठेवला. येताना अंगावर होती ती धोती गुंडाळली. चादर मिळाली होती, अंगावर लपेटली. हळूच दरवाजा उघडून बाहेर पडलो. हवेलीचा मुख्य दरवाजा हळूच उघडला. बाहेर सुरेख थंडी होती. धुकं दाट पसरलं होतं. थंडीमुळे वॉचमन त्याच्या केबिनमध्ये झोपला होता. थंडी होतीच तशी कडाक्याची, गोठून टाकणारी. हळूच दरवाजा उघडून बाहेर पडलो. आता पायाची घोडी दौडवायला पाहिजे होती. जास्तीत जास्त दूर जायला हवं होतं. मुख्य रस्ता सोडून गल्लीबोळातून दौड चालू केली. माझ्या पायांच्या गतीवर माझा विश्वास होता. पाठलाग होणं अशक्य. स्टेशनचा रस्ता मागे पडला. स्टेशनवर जायचंच नव्हतं. हमरस्ता पकडला. ट्रकला हात दाखवत चाललो होतो. एका ट्रकवाल्याला दया आली. ट्रकमध्ये बसलो. आता बिनधास्त झालो. निश्चिंत. गाडी वेगात पुढे चालली होती. आता दिल्ली बहुत दूर गेली होती. चालत्या गाडीत वाराच्या झोतात झोप लागली. गादीवर झोप नाही लागत. चालत्या गाडीत मात्र लहान बाळासारखा झोपून जातो. सूर्योदयाच्या मुहूर्तावर ट्रक थांबला. ढाब्यावर पाण्याने तोंड खंगाळलं. मोठ्या पेल्यात चहा मागवला. ड्रायव्हरनं बिस्किटचा पुडा मागवला. जरा ताजा झालो. ट्रकवाल्याचा नाश्ता वगैरे झाला. पान तंबाखू झालं. गाडी सुरू झाली. कानपूरला जाणार होती. कानपूर आलं. ड्रायव्हरला नमस्कार केला. त्यानं 10 रुपयांची नोट दिली. रेने तो बाबा म्हणाला. खांद्यावरच्या पिशवीत पाकिटं होती सिगारेटची. ऋषिकेशला अविनाशनं दिलेली. 10ची नोट पिशवीत टाकली. हसू आलं. बिठूर उर्फ ब्रह्मावार्ताचा रस्ता विचारून पुढचा रस्ता धरला. एक गाडी मिळाली. ट्रकचाच प्रवास. ब्रह्मवार्ताला पोहोचलो. गंगेचा विशाल प्रवाह उन्हात चकाकत होता. दूरवर वाळू पसरलेली. छोटंसं देऊळ. झाडाखाली बसलो. सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी इथे चातुर्मास केला होता. माझ्यासाठी हे पुण्यक्षेत्र होतं. चादर काढून ठेवली. पिशवी ठेवली. धोतीसह गंगेवर स्नानाला गेलो. मनसोक्त पाण्याशी खेळलो.
लंगोटी धुवून पुन्हा नेसली. धोतराचा पिळा खांद्यावर टाकला. झाडाखाली चादरीवर बसलो. धोतर वाळत टाकलं. लंगोटी अंगावर वाळेलच. बाजूला एक साधू वस्तीला होता. त्यानं कान तुटक्या कपात चहा दिला, बिन दुधाचा. काळा चहा. इथे कुठलं दूध? हरामखोर. कालपर्यंत चांदीच्या भांड्यात चहा प्यालास, मिठाई खाल्लीस, चांदीच्या ताटात जेवलास, रेशमी वस्त्र पांघरलंस, मऊ मऊ शाल पांघरलीस. तो राजयोगाचा काळ भोगलास ना. आता हे आपलं नेहमीचं जगणं सुखानं सेवन कर. मी तयार होतोच. आनंदानं कपातला चहा संपवला. धोतर वाऱ्यानं सुकलं होतंच. गुंडाळलं. ऐटीत बसून राहिलो. उगाच पद्मासनात सवयीनं बसलो. बरं वाटतं. साधूचं लक्ष माझ्यावर बारीक होतंच. माझंही त्याच्यावर होतंच. यथावकाश त्याने रोटी भाजी दिलीच. ॲल्युमिनियमच्या जुन्या थाळीतून जेवून तृप्त झालो. दुपारी तिथून निघालो. साधूशी काही संवाद झाला नव्हता. सुखी होतो. रस्त्यानं चालताना मधून हसू फुटत होतं. अविनाशला सोडून पहिल्यांदा पळालो होतो. त्याला माझ्याशी त्यावर बोलायचं होतं. म्हणाला होता, स्वामी असे सोडून का पळालात? नशीब चांगलं, भाग्य थोरच, म्हणून पुन्हा दर्शन झालं. मला यावर बोलायचं आहे. बोलूया रे. काय घाई आहे? काय घाई आहे? अजून खूप आयुष्य पडलं आहे. त्याला पुन्हा पळाल्याचं आश्चर्य वाटेल. माझी मात्र बेचैन होतील. शेटजींना वाईट वाटेल. 2 दिवस शोधतील. पण त्यांच्याकडे त्यांनी काढलेले फोटो आहेत. फोटोवर समाधानात राहावं लागेल. आपला मानलेला गुरु कपडा लत्ता पैसा ठेवून गेलाय याचं नवल वाटेल. गुरुपद मी बदनाम नाही केलं. निरीच्छ राहिलो याचा त्यांना निश्चित आनंद वाटेल. कानात हसण्याचा आवाज झाला. माझ्या सद्गुरूंच्या हसण्याचा आवाज होता का? होय, निश्चित. त्यांनीच ही किमया केली होती. तिथून पळण्याची बुद्धी त्यांनीच दिली होती. करते तेच, मी केवळ कठपुतळी. यथावकाश पुण्याला आलो. इकडे तिकडे भरकटलो, भटकलो. मधल्या काळात पुन्हा भारतभर रानावनातून हिंडून आलो. जेवणाच्या ऐवजी झाडांची पानं खाल्ली. नुसत्या पाण्यावर जगलो. वाहत्या प्रवाहासारखा वाहत होतो. जगण्याचा, साधनेचा आनंद लुटत होतो. कोणी फकीर म्हणालं, कोणी साधू, कोणी बाबा, कोणी फक्कड म्हणालं. कोणाशी आपुलकीनं प्रेमाचे संबंध ठेवले नाहीत. जास्त संवाद कोणाशी साधलाच नाही. आपण बरे, आपली साधना बरी. या जगात सगळे मायेच्या पाशात अडकळलेले दुर्बळ जीव. कोणाला भोगायला बाई हवी आहे, कोणाला चंचल लक्ष्मीचा गर्वानं भोग हवा आहे, कोणाला प्रतिष्ठेची झूल अंगावर हवी आहे. सगळ्यांना ऐहिक सुखाची हाव सुटली आहे. सगळे वासनेनं, हव्यासानं आंधळे झालेत, बहिरे झालेत. कोणाला त्या चिदरूपानंद शिवाची हाक ऐकू येत नाही आहे. त्याच्या दर्शनाची तळमळ कोणाला नाही. या जगात राहू कशाला? या जगात आपलं कोण आहे? उड, जा, भवर. मायेच्या कंबळातून बंधन तोडून उडून जा. उड जा भवर. आज बंधन तोड कर, उड जा. उडत राहिलो, उडतच राहिलो. मधल्या काळात एक मायेचं रूप पाहिलं. विवाहबंधनाचं वेड नव्हतं, पण प्रारब्ध कोणी ओळखलं आहे. प्रारब्धाला कोणी टाळू शकलं आहे. काय दरिद्री अवस्था. लग्न झालं अरण्येश्वराच्या मंदिरात. मंगल कार्यालयाचा खर्च नाही. 5 रुपयात लग्न. तेवढेच पैसे खिशात. लोक म्हणाले, अरण्येश्वराच्या देवळात लग्न म्हणजे आयुष्याचं अरण्य होणार. अरण्य झालंच. माझ्याबरोबर लग्न म्हणजे बायकोला वनवासच. म्हणून तिचं नाव ठेवलं जानकी. 14 वर्षांचा वनवास खरंच भोगला. मी सुधारणं शक्यच नव्हतं. ती उपजतच शहाणी. तिनं त्या जानकीसारखा वनवास आनंदानं भोगला. पण त्या जानकीसारखी कांचनमृगाच्या कातडीची चोळी नाही मागितली. त्या कांचनमृगाच्या हव्यासापायी रामाची गोची झाली. दारिद्र्यरूपी रावणानं आमचं दोघांचंही हरण केलं. पण मजा आया. या जानकीनं कांचनमृग सोडा काहीच मागितलं नाही. अगदी काहीही अपेक्षा केली नाही. माझ्यासारख्या एका नाठाळ, मूर्ख, अशिक्षित, नंग्या ढडंगाकडे काय मागणार ती? तिच्या उपजत शहाणपणानं, व्यवहारानं संसाराचा खटारा कसाबसा पुढे जात राहिला. सुरुवातीला 2 मुलगे गेले. न ती रडली न मी रडलो.
माझा स्वभाव हळवा. मला वाईट वाटू नये म्हणून तिनं डोळ्यात पाणी आणलं नाही. मी तिला सांभाळायच्या ऐवजी तिनंच मला सांभाळलं. लोक विचारतात, अध्यात्म म्हणजे काय? तेच सत्य सांगतोय. असल्या संसारात कुठली ऐहिक सुखांचा हिरवा माळ फुलला नाही. सगळा रखरखाटच होता. त्या रखरखाटाकडे दृष्टीचा अँगल बदलून पाहता आलं पाहिजे. प्रसंग एकच असतो, त्याच्याकडे तुमची दृष्टी कशी टाकतात हे महत्त्वाचं. मुलं गेली की आपल्याला दुःख होतं. आमच्याच वाटायला हे दुःख का? परमेश्वरा, आमच्यावरच हे दुःखाचं संकट का? सारा दुनियेला जाळून टाकीन असली फालतू बडबड माणसं करतात. दुःखात निराश होतात, भोकाड पसरून रडतात. आम्ही काय केलं? साधना होती, गुरूंवर श्रद्धा होती. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. शांत होतो, स्थिर होतो. माझ्या डोक्यात विचार होता, अरे किती आपण भाग्यवान, त्या 2 योगभ्रष्ट जीवांना आपल्याकडून मुक्ती मिळाली. दुःखाचं कारणच काय? आईच्या पोटात 9 महिने राहायचं आणि जन्माला यायचं, एवढाच भोग, एवढंच प्रारब्ध ज्यांचं आहे. अशा भल्या जीवांना मुक्ती देण्याचं आपण माध्यम झालो. हे किती भाग्याचं. अध्यात्माची ही दृष्टी एकदा मुरली म्हणजे दुःखाला कुठे जागा आहे? का उगा दुःखी व्हायचं? नेहमी पॉझिटिव्ह, आशावादी, चांगला विचार करावा. शक्ती मिळते, सामर्थ्य मिळतं. कितीही कष्टाचं जीवन समोर येऊ दे, त्याला सुखानं सामोरं जावं. प्रारब्ध बदलता येत नाही, ते भोगावंच लागतं. त्याला साधना, नामस्मरणाची जोड द्यावी. कष्टाबरोबर तेथे भगवंताचं अधिष्ठान असावं. दुःखाशी झुंज घेताना गुरूंची शक्ती, कृपा बरोबर राहते. त्यामुळे प्रारब्ध भोगताना सहनशक्ती मिळते. दुःखाची तीव्रता नामस्मरणामुळे कमी जाणवते. स्वामी समर्थांसह सर्व संत सत्पुरुषांचे हजारो भक्त दरिद्री आहेत. कोणी श्रीमंत आहेत. दरिद्री श्रीमंत नाही झाला, श्रीमंत गरीब नाही झाला. दोघांचंही प्रारब्ध भोगणं चालूच राहिलं. पण प्रारब्ध भोगायला कृपेमुळे शक्ती मिळाली. दृष्टिकोनात फरक पडला. जगाविषयी चीड यायच्याऐवजी सहानुभूती राहिली. साधनेचं बळ म्हणून मनस्थिती शांत, स्थिर राहू शकली. हे आध्यात्मिक जीवन मार्गावर चालण्याचे फायदे. गुरुदेव दत्त. देव माना न माना, आपल्या मनःशांतीसाठी, मनाला शक्ती मिळण्यासाठी हे साधनेचं औषध घेणं चांगलं. नामस्मरणाची मात्रा सर्वात श्रेष्ठ. औषधाला पैसा खर्च करायला नको, कुठे जाणं येणं नको, खर्च शून्य, सगळं फुकट. मग आपल्याला आपला स्वार्थ, फायदा का कळत नाही? आपला अहंकार आड येतो. असलेल्या नसलेल्या खऱ्या खोट्या देवापुढे शरण जावं. फायदाच फायदा, फुकट, एक नवा पैसा खर्च नाही. गुरुकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, हे वाक्य विसरा. हात जोडून नमस्कार करा. हात रिकामा राहीलच कसा? नमस्कार केला तर खूप झालं. गुरूंना तुमच्या पैशाची गरज नाही आहे. पैसा मागणाऱ्या बुवाला गुरु मानायची गरज नाही. गुरूंना तुमची श्रद्धा हवी आहे, शरणागती हवी आहे. वैराग्य धारण केलेल्या गुरूंना पैसा काय कामाचा? सोने आणि माती आम्हा सर्व समान, असे तुकोबा म्हणतात. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी, शंकर महाराजांनी, साईबाबांनी, गजानन महाराजांनी पैशाला कधी हात लावला नाही. पैशाचा उपयोग प्रपंच करणाऱ्या गृहस्थांना. साधूंना पैसा काय करायचा? नमस्कार, भक्ती हे साधूंना द्यावं. साधूंना हेच हवं आहे. साधू म्हणतात, गुरूंना सर्वस्व अर्पण करावं. सर्वस्व म्हणजे पैसा, जमीन, मालमत्ता, सोनं, दागदागिने नव्हे. नक्की हे सर्व नव्हे. सर्वस्व म्हणजे श्रद्धा, भक्ती, संपूर्ण शरणागती. सद्गुरूंना फक्त शरणागती म्हणजेच सर्वस्व हे हवं आहे. पैसा जमिनी मागणारा गुरु कसा होईल? तो धंदेवाला, पैशाचा लोभी, लबाड, भोंदूबाबा असेल. साधूचं लक्षण म्हणजे वैराग्य. निरीच्छ हवा साधू. रमण महर्षी, परमहंस, लाहिरी, दत्त महाराज यांच्या पायावर पैशाची पुडकी पडायची. सोन्याच्या साखळ्या, अंगठ्या पडायच्या. त्यातलं महाराजांनी कधी काही घेतलं नाही. पैशाविषयी, कांचनाविषयी इतकी उदासीनता हवी. हे खरे महापुरुष. त्यांना शरणागती हवी आहे. कांचन म्हणजे विष आहे. आता सांगा, अध्यात्मात पैसा कशाला हवा?
सगळं बिनपैशाचं सुखाचं झाड आहे. गुरुकृपेच्या वटवृक्षाखाली निवांत साधना करावी. नामस्मरणाचा आनंद घ्यावा. फुकट काही मिळत नाही हे खरं आहे, पण त्यासाठी मीराबाई म्हणते, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. आयुष्यातला प्रत्येक श्वास गुरूंना द्यायला हवा. सद्गुरूंना द्यायचं असेल तर एवढंच द्यायला हवं. सर्वस्व हे आहे. पैशाची भानगड कुठे आहे? हे अध्यात्म आहे. जीवाशिवाच्या ऐक्यात फक्त प्रेम हवं आहे. एका प्रेमाशिवाय सुखद काय आहे? आईच्या लेकराच्या प्रेमात ओढ हवी मिठीची. तिथे पैशाचा छंछनाट काय करायचा आहे? मध्ये मध्ये अनेकदा ऋषिकेशची वाट पायाखाली आली. मी जात नव्हतो, नेलं जात होतो. कुठल्या तंद्रीत असायचो माहीत नाही. असं म्हणणं खोटं आहे. मी जातोय याची जाणीव नसायची, हे खरं. पण सद्गुरू घेऊन जायचे. आपण काय करावं कळत नाही. तेव्हा सद्गुरू सगळं आपल्या हिताचं करून घेतात. करते पण त्यांचं आहे. त्यांच्या इच्छेनुसार जगायला आलं पाहिजे. त्यांना जसं वापरायचं तसं वापरू द्यावं. त्यातच आपलं भलं आहे. एक त्याची सत्ता फक्त आपल्यावर ठेवावी. जबाबदारी त्याच्यावर सोपवावी. आपण मोकळे. कबीरजी म्हणतात, राम करे राम राम, हम करे आराम. स्वतःला त्याच्या हाती सोपवावं. यालाच शरणागती म्हणतात. संसार त्याच्या पद्धतीनं जसा चालावा तसा चालला होता. बैल त्याच्या गतीनं चालत असताना गाडीवाल्याने चाबूक मारायची गरज नसते. काही गाडीवाले चाबूक मारतात, तिथेच फजिती होते. संसारात नसलेल्या ओझ्यानं माणसं वाकून चालतात. वाकायची काय गरज? ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं जो तो भोगेल, जो तो जगेल. बाकी शरणागती पत्करल्यावर संसाराची आपल्यावर काय जबाबदारी? आपण नामस्मरणाची धुंदी भोगावी. बाकी ॲटोमॅटिक संसाराची गाडी चालेलच. अगदी खात्रीच आहे. अनुभव आहे संतांचा. कष्ट भरपूर करावेत. कामाचे तास मोजू नयेत. 20-20 तास काम केलं आहे, तक्रार नाही. आपलं प्रारब्ध भोगताना दुसऱ्याला दोष का द्यावा? आपलंच प्रारब्ध भोगतोय ना. कष्टाचे पहाड फोडून सुखाचा मार्ग धरावा. रात्र आहे तर पहाट होईलच. पहाट झाली की सूर्योदयाची खात्रीच धरावी. सूर्योदय झाला की आनंदाचा प्रकाश नक्की उजळेल. दारिद्र्य आणि अज्ञान हे शापच आहेत. शाप तिथे उशाप आहे. नैराश्याच्या अंधारात श्रद्धेचा दिवा लावावा. श्रद्धा ही फार मोठी शक्ती आहे. कुंतीनं ती सिद्ध केली आहे. द्रौपदीनं दाखवली आहे. जगातल्या लाखो करोडो माताजींनी कष्टानं भरडून घेतलं, पण आशेचा किरण दिसेल अशी श्रद्धा ठेवली. दूर जावं लागलं नाही. भोवती अशाच सर्व स्त्रिया होत्या. आई होती, पत्नी होती. सगळ्यांच्या शरीराची पिळवणूक चालली होती. पण शरीराचा चोळामोळा होतानासुद्धा श्रद्धेचा दीप सांभाळून होत्या. झंझावातात हा दिवा सांभाळला की आनंदाचा सूर्योदय होतोच. झालाच पाहिजे. झाला आहे. हेच अध्यात्म आहे. कठीण आहे काय त्यात? नित्य साधना केली तर कितीही कठीण वाटू असू दे, ती सुलभ होतेच. ते सद्गुरू कशासाठी बसलेत? ते यासाठीच आहेत. त्यांना त्यांचं काम करू देत. आपण फक्त शरणागती ठेवावी. जो मला शरण आला आहे त्याला मी सांभाळतो, हे गीतेतलं वचन आहे. तो कधी खोटी आश्वासनं देत नाही. माझ्यासारखानं तर देवाला अनेकदा वेळीच धरलं आहे. जणेला त्रास दिलास, ज्ञानोबा मुक्तायला छळलंस, तुकोबाला त्रास दिलास, कबीराची वाट लावलीस, मीराबाईला महालातून बाहेर काढलंस, तुळशीदासाला घरातून परागंदा केलं. दुष्टा, हे असले तुझे धंदे इथे चालणार नाहीत. तुला कोण विचारतो? मुकाट दर्शन द्यायचं, जास्त भाव खायचा नाही. बिचारा देव. दर्शन 1000दा दिलं हो, भाव दिला होताच, तोच त्यानं पुरेसा मानून घेतला. भक्ताशिवाय भगवंताला काय किंमत? लेकरू नसेल तर आई कोणाला छातीशी धरून पाजेल. पोर गुदमरावं एवढे पापे कोण घेईल? कुशीत लेकराला थोपटून झोपवता झोपवता आईलाही डुलकी लागते. माझे आई, तुलाही सुख हवं असेल तर मला जवळ घेतल्याशिवाय सुख मिळेल का? लबाड आहेस म्हणत आईजवळ घेतेच. घेतलंच पाहिजे. या देवालाही जाब विचारावा लागतो. खांद्यावर घेऊ नये, त्याच्याच खांद्यावर बसावं.
तुकोबाची बायको पांडुरंगाला बरोबर झाडायची. म्हणायची, मेल्या काळतोंड्या दगडा, माझा नवरा तुझ्यामुळे येडा झाला की रे, पण त्याला दर्शन द्यायची दया तुला येत नाही. पांडुरंग तुकोबाला दर्शन नाही देणार. घाबरला हो. दर्शनच काय, तुकोबाबरोबर 24 तास राहिला. देवालाही दमात घ्यावं लागतं. आपले वासुदेवानंद दत्तप्रभूंना म्हणाले होते. प्रवासात प्रभूंनी बरोबर राहायचं ठरवलं होतं. त्यांना स्वामीजींनी दम दिला. फक्त पाण्यानं स्नान घालील आणि भस्म लावीन. फुलं, नैवेद्य, अत्तर काही देणार नाही. बोला. प्रभू म्हणाले, चालेल, मला बरोबर घे. घेतलं बरोबर. जास्ती लाड नाही पाहिजे, असं ठणकवता आलं पाहिजे. पण कधी येईल तितकं प्रेम हवं. अधिकारानं प्रेम करावं. प्रेमात अधिकार असतोच. मी देवाशी सतत भांडणारा. भांडलंच पाहिजे. मला संन्यासाची भगवी वस्त्र नको होती. मी जन्मताच संन्यासी. फार काही मागितलं नाही ऐहिकातलं. त्यानं फार काही दिलं नाही ऐहिकातलं. मग मला भगवी वस्त्र कशाला? भांडलो. पण नेहमीप्रमाणे सद्गुरूंचा विजय झाला. त्यांची आज्ञा पाळली की आपल्यावर काही जबाबदारी राहत नाही. शरणागताचा सांभाळ ते करणारच. करा. मला काही कमी पडू द्यायचं नाही. या जबाबदारीमुळे 24 तास माझ्याबरोबर त्यांना राहावं लागतं. राहा. मलाही तेच हवं आहे. त्यांना वाटलं त्यांचं ऐकावंच लागतं की नाही. महाराज, मी काही कमी चालू नाही. तुमचं ऐकल्यामुळेच माझी सर्व जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागली. माझ्या योगक्षेमाची जबाबदारी घ्यावी लागली. दत्तप्रमाणे तुम्ही ठणकावलं, ठीक आहे. मी तुम्ही म्हणाल ते भांडून तरी का होईना ऐकलं. फायदा कोणाचा झाला? माझाच. माझा स्वार्थ साधला गेला. आता माझ्यावर कायम नित्यकृपा करण्याची तुमची जबाबदारी. मी सुटलो, तुम्ही अडकलात. आईबाईची किंमत तुम्हाला द्यावीच लागणार. लेकरू म्हणून एखादा रट्टा द्याल तर भोकाड पसरेन. प्रेमाच्या ओढीनं मला कडेवर घ्यावंच लागेल. तिकडे माझे शंकर महाराज म्हणत असतील, वाया गेलेलं कार्ट म्हणून जवळ केलं, पण महागात पडलं. माझ्या सिगरेटी फुंकत भटकत राहतो. सगळ्या लोकांना सांगतो, जा शंकर महाराजांकडे. काही मागू नका त्यांच्याकडे, ते देतील सगळं. शंकर महाराजांना शरण गेलं की त्याचा उद्धार महाराज करतीलच. याचा काय मक्ता घेतला आहे का? महाराज, मक्ता घेतला आहे का म्हणजे? मी दिला आहे, तुम्ही घेतला आहे. घ्यायलाच हवा. घेतलाच पाहिजे. तुम्ही काय फक्त धनकवडीच्या जागेवर आहात? माझ्या श्रद्धेच्या गादीवर बसला आहात. पायाला हाताची घडी आहे. डोळ्यातून भेदक दृष्टी टाकता आहात. सर्व मालिन्य जाळता आहात. तुमची भीती दुष्टांना, दांभिकांना, ढोंग्यांना. मला कसली हो भीती? तुमच्या कृपेची माया आम्ही लहानपणापासून अनुभवतोय. हे विचित्र दिसण्याचं नाटक इतरांना दूर ठेवील. मला काय तुमची भीती? तुम्हीच पहिल्यांदा मांडीवर घेतलंत ना. इतकी माया केलीत आणि इतकी मायेची रूपं दाखवलीत. हिमालयात जाऊन माझ्या गुहेत साधनेला बसण्यासाठी मी तळमळत होतो. मला बसू दिले नाहीत. तुम्ही थांबवलंत. म्हणालात, समाधीचा आनंद एकटाच लुटशील. संसारात राहा. प्रपंच खेळता आला पाहिजे. प्रपंच खेळता खेळता इतरांनाही साधनेचा आनंद, साधनेची मस्ती अनुभव दे. हेच तुझं काम. त्या तुमच्या शिष्यांनी, श्री शिवाजी महाराजांनीही तुमच्यासारखीच नाटकं केली. माझ्यावरही कृपा केली. माझ्यावर कपडे सक्तीने घातले, पण तुमच्या पायावर ठेवलं. आता तुमच्या सिगारेटी ओढतो म्हणून तक्रार का? वा महाराज, पायापाशी तर जागा मागितली आहे, हलणार नाही. हातातली तुमची सिगारेट तर घेत नाही ना. डॉक्टर धनेश्वरांच्या बरोबर वृद्धेश्वराला रात्र अध्यात्माची गुपितं बोलत दोघं गुरुशिष्यांनी किती सिगारेटचा धूर केलात. आता मी धूर सोडला तर काय करणार तुम्ही? मुठीत बोटांच्या बेचक्यात सिगारेट धरून कश मारला की तुमची आठवण येतेच. ती तुमची निशाणी. ठसकाही कधी लागला तर तुम्हाला लागायचा तसाच लागतो. दत्तगुरूंच्या पायाशी कुत्रं असताना मी तुमच्या पायाशी बसलोय. कोणावर कधी भुंकलो नाही महाराज. दिलात तो भाकर तुकडा आनंदानं खाल्ला. तुम्ही धनी. धनाशी इमान राखलं. इमान राखणाऱ्याला तुम्ही गोंजारणारच. तो माझा हक्कच. तुम्ही सांभाळता आहातच. श्रीमंताच्या श्वानाला दुसरं कोणी हाड म्हणणं अशक्यच आहे. तुमच्या भक्तीचा पट्टा गळ्यात आहेच. मालकाचा हक्क असतो. इथं मीच तुमच्यावर हक्क ठेवला आहे मालक. असं सगळं चाललं आहे. छान सुखात चाललं आहे. यालाच अध्यात्म म्हणतात.
वर्ष सरली. ऋषिकेशला जाण्याचा झटका आला. कसा पोहोचलो, कधी पोहोचलो, काही नेहमीप्रमाणे कळालं नाही. कुठल्या तंद्रीत जातो कळत नाही. ते घेऊन जातात. मी जातो म्हणण्यात अर्थ नाही. नसलेल्या बुद्धीला भ्रमित करतात, घेऊन जातात. गुरुचरित्रात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तंतुकाला घेऊन जातात ना. पण मी तंतुका एवढा मोठा नाही, म्हणून न सांगता मला नेतात. आपल्याला काय करतील ते करून घ्यायचं. आपल्या हातात आहेच काय. कठपुतळी सूत्रधाराला हलवू शकत नाही. सूत्रधारच कठपुतळीला नाचवतो. नाच बरे. बेभानपणे नाचण्यात आनंद आहे. ऋषिकेशच्या जंगलातून भटकून झालं. साधना झाली. शरीरातला कणकण प्रज्वलित झाला. चैतन्यकणांनी झगमगलेलं शरीराचं झाड झगमगताना अनुभवलं. सर्वत्र आत बाहेर केवळ चैतन्याची सळसळ अनुभवली. एखादी गूढ गुहा आनंदाच्या कल्लोळानं प्रकाशानं भरून जावी असं शरीराचं काहीचं झालं. हे चैतन्याचं झाड प्रकाशात न्हावून निघालं. उपमा उदाहरणात अर्थ नाही. ते अनुभवणं भाग्याचं. साधनेचा दिवा नित्य उजळला तर हा अनुभव मिळतोच. लिहिताना शब्दही चैतन्याचे पक्षी झाले पाहिजेत. ऋषिकेशचे दिवस संपले. अंगावर एकच पायजमा फाटका, वर शर्ट फाटलेला, खांद्यावर नेहमीची सवयीची पिशवी, दुसऱ्या कपड्याजवळ दीर्ण वस्त्रांवर प्रवास सुरू. शरीर असो नाहीतर कपडा. पावलं दिल्लीकडे दिवस टिकणार. संध्याकाळची वेळ. कुठे आलोय कळेना. पुढे रस्ता वाहतोय. मीही वाहवत चाललोय. माझ्या असल्या अवतारामुळे माझ्याकडे कोणाचं लक्ष जाणं शक्यच नव्हतं. एक सामान्य भिकारडं. त्याच्याकडे कोण बघणार. सुखात चाललो होतो. एवढ्यात घाईत असलेल्या एका बाईशी टक्कर झाली. फुटपाथवरून चाललो होतो. बाई बहुधा दुकानातून घाईघाईनं गाडीत बसून जायच्या घाईत असाव्यात. हातातील वस्तू खाली पडली. ती मी त्यांच्या हातात दिली. वस्तू घेऊन बाई गाडीत बसल्या. गाडी दूर निघून गेली. घाई नसली तरी पायाची गती कमी होत नाही. चौखूर उधळल्यासारखी गती. पुढे गेलेली गाडी पुढे जाऊन थांबली. बाई बाहेर आल्या. नीट लक्ष गेलं माझं. साधी कॉटनची साडी, केसांचा घट्ट आंबाडा, काळ्या केसात चंदेरी झाक. मला वयाचा अंदाज कधीही येत नाही. वयाच्या भानगडीत मी पडत नाही. पण बाईंजीजवळ पोचल्यावर त्यांनी थांबवलं. चेहऱ्यावर शंका होती त्यांच्या, पण कुतूहलसुद्धा होतं. त्यांनी हातातला फोटो दाखवून विचारलं, स्वामीजी तुम्हीच आहात ना? चक्क मराठीतच प्रश्न. मी फोटो पाहिला. पूर्वी शेटजींकडे काढलेला फोटो. अंगावर शाल होती, काळी तुरळक दाढी, डोक्यावर केसांचं अस्ताव्यस्त छप्पर, गालफडं नेहमीप्रमाणे बसलेली, डोळे नेहमी बावळट, एकूण कुठलंही वैशिष्ट्य नसलेला. त्यामुळे मी आनंदात आहे. मला पाहिल्यावर मूर्ख आहे असं म्हणून लोक दुर्लक्ष करतात. दुर्लक्षित उपेक्षित राहणं फार चांगलं. आता अवतार सगळा तोच, पण दाढी आणि डोक्यावरचं जंगल पांढरं झालेलं. हसलो. माझ्या डोक्यातही आठवण जागी झाली. म्हणालो, आधी चहा पाजायचा तर पुढलं बोलीन. ती हसली. गाडीचा दरवाजा उघडला गेला. मी गाडीत. आश्चर्याने चकित झालो. ही तर अविनाशची बायको. गाडीत बसल्यावर तिनं सांगितलं, स्वामी हा फोटो माझ्या पाकिटात असतो म्हणून तुम्हाला लगेचच ओळखलं. म्हणालो, आधी चहा पाजा बुवा. गाडी थांबली. बऱ्यापैकी हॉटेल. 2 चहा प्यालो. सिगारेटचं पाकिट घेतलं. माझी अक्काची आवडती सीट म्हणजे ड्रायव्हरच्या शेजारची. मस्त धूर काढत बसलो. लवकरच गाडी थांबली. शेटजींच्या बंगल्यावर आलो होतो. मी घर ओळखलं. काही बदल नव्हताच. पण इथे का आलो नंतर समजलं. अविनाश आता इथेच राहायला आला आहे. गाडीतून बाहेर आलो. दरवाजा उघडला गेला. अविनाश रिटायर झाला होता. त्याच्या मुलीचं लग्न झालं होतं. घरात स्वागत मात्र झकास झालं. आता मोबाईलचा जमाना आला होता. गाडीतूनच मोबाईल केला होता अविनाशला. तो आलाच. स्वामीजी म्हणत त्यानं घट्ट मिठी मारली. मी सुटका करून घेतली. अरे अविनाश काय हे? छातीच्या फासळ्यासुद्धा तुटल्या असत्या की. सगळीच हसली. अविनाश म्हणाला, माझी बाहेर गेल्यात, तासाभरात येतीलच. चांदीच्या पेल्यात चहा आला. त्यावर भरपूर साय. सिगारेटचा धूर हॉलभर दरवळू लागला. सकाळपासून चहा मिळालाच नव्हता. आरामात आळसात चहा घेत राहिलो. अविनाश आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यातून पाण्याची धार चालू होती. शब्द नव्हते.
फक्त बघत होते. मला कळत होतं त्यांना माझ्याशी खूप बोलायचं आहे. कृष्णमेघ भरून आलेत. कधी धबधबा कोसळेल काय भरोसा. मी अचानक इथून गेल्यावर काय काय झालं ते सर्व त्यांना बोलायचं होतं. हळव्या मनाने अश्रू गाळणं चालू होतं. शब्द भिजून जात होते. श्रोते हो, पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.